ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। उत्साळी येथील साकवाचे काम निकृष्ट दर्जाचे, नितीन फाटक यांनी केली चौकशीची मागणी। उत्साळी तालुका चंदगड येथील साकव निकृष्ट दर्जाचे झाल्याने याची सखोल चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी फाटकवाडी तालुका चंदगड येथील नितीन पांडुरंग फाटक यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे। निवेदनात म्हटलं आहे की उत्साळी तालुका चंदगड येथील जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूर झालेल्या आणि शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरील साकवाचे नाला बांधकाम पूर्ण होऊन बऱ्याच महिन्याचा कालावधी लोटला आहे। मात्र केवळ पहिल्याच पावसात या कामाचा अत्यंत निकृष्ट दर्जा उघड झाला असून बांधकामात वापरलेले साहित्य, कामाची पद्धत आणि देखभाल यामध्ये मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा झाल्याचं दिसून येत आहे। या बांधकामामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून जनतेच्या निधीचा अपव्यय झालेला आहे। त्यामुळे या कामाची सखोल चौकशी वरिष्ठ स्तरावर तातडीने करण्यात यावी। संबंधित ठेकेदार, अभियंता आणि प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करावी। तसेच भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावीत अशी मागणी केली आहे। याबाबतचा योग्य निर्णय 15 दिवसाच्या आत न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक बोंब मारून आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे। सदर निवेदन माहितीकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता दक्षिण विभाग कोल्हापूर व उपअभियंता दक्षिण उपविभाग चंदगड यांना पाठवला आहे। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। नमस्कार, मी उत्साळी गावचा उपसरपंच सुभाष मुसळे। आज या ठिकाणी राजेश पाटील साहेबांच्या जिल्हा निधीतून 60 लाखाचं या साखवचं काम पूर्ण झालं आहे। पण इथं बघता या ठिकाणी साहेबांनी काम दिलं, पण ते संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि जे काय अधिकारी आहेत त्यांच्या दुर्लक्षामुळं आणि निकृष्ट कामाचा दर्जा या ठिकाणी झालेला आहे। बघू शकता, हे असं सिमेंट या हाताने निघते। तरी संबंधित हे कॉन्ट्रॅक्टर किंवा जे कोण अधिकारी असतील त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी इच्छा आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या साखवचं पुन्हा सर्वेक्षण करून या ठिकाणी संबंधितांवर कारवाई करावी। माझे नाव गुरुलिंगाव पाटील, मांडेदुर्ग। आज या आमच्या शेतकऱ्याची खरोखरच अवस्था बाळी झालेला, शेतकरी संपलेला आहे। इथे सरकारनं काय जाहीर केलं आहे ते पुरं काय केलेलं नाही। फक्त शेतकऱ्यासाठी काय केलं, 7.5 HP मोटर 10चा तरी पत्ताच नाही, ही अवस्था झालेली आहे। खताचे दर भडकलेले आहेत, ऊसाचा हमीभाव नाही, अशा वाईट अवस्था आता आज शेतकरी संपलेला आहे। ती लवकरात लवकर काहीतरी सरकारने दखल घ्यावी। मी नितीन फाटक, आज तहसील कार्यालय चंदगड या ठिकाणी आम्ही आज नायब तहसीलदार कामत यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकऱ्याला आज हमीभावापासून शेतकरी वंचित आहे त्या संदर्भात आम्ही सरकारला निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्याची कर्जमुक्ती व्हावी। जो सरकारनं आपला निवडणुकीच्या पूर्वी एक अजेंडा मांडलेला होता की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत, पण आज तागायत कुठल्याही उपाययोजना सरकारने केलेली नाही। शेतकऱ्याच्या बाबतीत कोणताही ठोस भूमिका घेतली नाही। म्हणून आज आपण तहसील कार्यालय चंदगड या ठिकाणी नायब तहसीलदार कामत यांना भेटून तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी आणि या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा एवढीच विनंती या ठिकाणी